स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईलमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 21वा. यामध्ये सामान्य ज्ञान पाहणार आहे आपण. एकूण प्रश्न आहेत 30. एकदम कमीत कमी वेळेत हा 30 प्रश्न आपण पाहणार आहे. एक्झामची डेट जवळ आली आहे, उद्या एक्झाम आहे, त्यामुळे कमीत कमी वेळेत आपण हे 30 प्रश्न पाहणार आहे. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नाना शंकर सेठ. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संघटनेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केली होती डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संघटनेची स्थापना. पुढचा प्रश्न आहे, न्यू इंडिया हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बिपिन चंद्र पाल. पुढचा प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? इंडियन ओपिनियन सुरू केले होते महात्मा गांधी यांनी. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण व्यक्ती इथं भारतातील आहे, भारतातील विवाह बालविवाह विरोधी चळवळीशी संबंधित आहे. बालविवाह विरोधी चळवळीशी संबंधित. तर यामध्ये आहे वरील सर्व. ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, गोपाळ हरी देशमुख, वीरेश लिंगम पंतलू. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण स्त्री शिक्षण मंडळाची स्त्री शिक्षण चळवळीशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. स्त्री शिक्षण चळवळीशी संबंधित महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न आहे, भिंगाच्या शक्तीचे एकक खालीलपैकी काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ऑप्शन चुकलेले आहेत. डायोप्टर असणार आहे भिंगाच्या शक्तीचे एकक. डायोप्टर. पुढचा प्रश्न आहे, निसर्गात आढळणारे सर्वात कठीण मूलद्रव्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिरा. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा लोखंड गंजते तेव्हा त्याच्या वजनावर काय परिणाम होतो? तर यामध्ये वजन वाढते. लोखंड गंजल्यानंतर वजन वाढते. पुढचा प्रश्न आहे, ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्लोरीन. पुढचा प्रश्न आहे, कोणार्क सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध महाबलीपुरम मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंडीगड. पुढचा प्रश्न आहे, दाचीगाम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, मुंबईतील व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको असेंबल्सला कोणत्या वर्षी युनेस्को हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2018. पुढचा प्रश्न आहे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश कधी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2004. पुढचा प्रश्न आहे, धर्माचे आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक
3 कलम 25. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रपतींचा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 123. पुढचा प्रश्न आहे, ओडिशा या राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कटक. राजधानी आहे ओडिशाची भुवनेश्वर. पुढचा प्रश्न आहे, राजस्थान या राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे जोधपूर. पर्याय क्रमांक 2. राजधानी आहे जयपूर. पुढचा प्रश्न आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 31 मे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 मार्च. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 मार्च. पुढचा प्रश्न आहे, गोल्ड सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, SIDBI बँकचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लखनौ. SIDBI म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, राऊफ हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, मकरविलक्कू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, इथं ऑप्शन चुकलेले आहेत. याचं योग्य उत्तर आहे केरळ. मकरविलक्कू केरळमध्ये साजरा केला जातो. योग्य उत्तर केरळ. मकरविलक्कू केरळ. तर हे होते आजचे महत्त्वाचे 30 प्रश्न. एकदम कमीत कमी वेळेत आपण 30 प्रश्न बघितले आहेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.